सफाई कामगार हे शहराची साफसफाई करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतात। मनोरुग्णालयातील सफाई कामगार तर रुग्णालयाच्या साफसफाई बरोबर मनोरुग्णांच्या सफाईचीही जबाबदारी उचलतात। त्यांच्या कामाचं महत्त्व जाणून त्यांना खरं तर कंत्राटी पद्धतीनं कामावर न ठेवता कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यायला हवं, पण या कामगारांना न्यायालयाने आदेश देऊनही किमान वेतन दिले जात नाही। ही मागील वेतनाची थकबाकी अजून दिली जात नाही, असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता मेधाताई पाटकर म्हणाल्यात। ठाण्यातील शासकीय मनोरुग्णालयातील सफाई कामगार किमान वेतन मिळावं आणि वेतन थकबाकी मिळावी म्हणून 13 ऑगस्ट पासून साखळी उपोषण करतायत। त्यांचं मनोबल वाढवून त्यांना पाठिंबा देण्यासाठी मेधाताईंनी आंदोलनस्थळी भेट दिली आहे। त्यावेळी त्या म्हणाल्यात की कंत्राटदाराने कामगारांना वेळच्या वेळी वेतन भत्ते दिले नाही तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ते कामगारांना देऊन कंत्राटदाराकडून वसूल केले पाहिजेत। असा कायदा असताना इथे अधिकारी ते न करता कंत्राटदारावर सर्व सोपवतायत। या कामगारांना अजून जुलै महिन्याचं वेतन दिलेलं नाहीये। लवकरच कामगारांना न्याय नाही मिळाला तर साखळी उपोषणाचं रूपांतर बेमुदत उपोषणात होईल, असा इशाराही त्यांनी मनोरुग्णालयाच्या प्रशासनाला यावेळी दिलाय। यावेळी मेधाताईंनी महिलांना राखी बांधून या बंधनात आपण एकत्रितपणे राहून आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे, असं सांगून त्यांना धीर दिलाय। लढेंगे, जीतेंगे, महिला शक्ति आई है, नई रोशनी लाई है। झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देऊन झाडांचं संवर्धन करण्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात मोठ्या झाडांची काळजी घेण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाही। मात्र ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनोखी शक्कल लढवून झाडांचं संरक्षण व्हावं यासाठी आगळ्या पद्धतीनं रक्षाबंधन साजरी केले आहे। विद्यार्थ्यांनी पर्यावरणभिमुख टाकाऊ वस्तू बरोबर पान, फुलं, गवत, दोरा, करवंटी अशा सामुग्रीतून बनवलेल्या राख्या राम मारुती रस्त्यावरील काही झाडांना बांधून झाडांचं संवर्धन करण्याचं आवाहन ठाणेकरांना केलं आहे। पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी झाडांची मोठी मदत मिळते, त्यामुळे झाडं वाचली तर आपण वाचू हे जरी सत्य असलं तरी झाडांचं संवर्धन म्हणावे तसे होताना दिसत नाही। विकास कामे, गृहसंकुल उभारताना मागचा पुढचा विचार कोणीच करत नाही। झाड कोणतं आहे, त्याचे महत्त्व काय याबाबत दुर्लक्ष केलं जातं आणि झाडं जमीनदोस्त होतात, तर मुसळधार पावसात मोठी वृक्ष कोलमडून पडतायत। झाडांच्या संरक्षणाची जबाबदारी ही प्रत्येकाची असून हे सांगण्याचा प्रयत्न ठाण्यातील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलाय। रक्षाबंधनाचं औचित्य साधून नौपाडा राम मारुती रोड रस्त्यावरील मोठ्या झाडांना विद्यार्थ्यांनी पर्यावरणभिमुख राख्या बांधून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिलाय। ठाण्यातील आमची न्यू इंग्लिश स्कूल ही एक जुनी व नामवंत शाळा अनेक उपक्रम शाळा राबवत असते। आजचा रक्षाबंधनाचा उपक्रम हा विद्यार्थ्यांमध्ये एक पर्यावरणाची जागरूकता आणि वृक्षाविषयी प्रेम निर्माण करण्यासाठी आम्ही या राम मारुती रोडवरील झाडांना, मोठ्या मोठ्या वृक्षांना आम्ही विद्यार्थ्यांकडून एक पर्यावरणपूरक अशा की ज्या राख्यांचं विघटन होईल अशा प्रकारच्या राख्या आम्ही विद्यार्थ्यांकडून बनवून घेतल्या आणि या राम मारुती रोडला त्या विद्यार्थ्यांकडून राख्या बांधतोय। विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा या मोठ्या वृक्षांविषयी प्रेम निर्माण व्हावं व समाजामध्ये ह्या झाडांविषयी प्रेम निर्माण हो, कारण ठाण्यामध्ये एवढ्या दाट लोकवस्तीच्या शहरामध्ये वृक्षांची संख्या त्या मानाने कमी आहे आणि ही झाडं टिकली पाहिजेत, कारण या ठिकाणी झाडं लावण्यासाठी आता फारशी अशी जागा नाही आणि 100 वर्षाच्या वरची काही झाडं आहेत ही टिकली पाहिजेत आणि यासाठी आम्ही विद्यार्थ्यांकडून राख्या बांधण्याचा उपक्रम हा राबवलेला आहे। आणि त्याचप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांकडून गणपती उत्सवमध्ये सुद्धा एक झाड लावून घेणार आहोत आणि त्याची सेल्फी आम्ही विद्यार्थ्यांकडून मागवणार आहोत आणि त्यांचे काय अनुभव आहेत त्यावर एक निबंध स्पर्धाही घेणार आहोत। हे उपक्रम आम्ही कृतीमध्ये बदलवणार आहोत।
तर हा संदेश आमच्या विद्यार्थ्यांकडून शाळेकडून समाजापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही वृत्तपत्रांनाही एक विनंती केलेली आहे आणि त्या या ठिकाणी आलेत आणि समाजापर्यंत आमच्या शाळेचा संदेश पोहोचेल अशी मी त्यांना पण एक विनंती करतो। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था व ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जातीय सलोखा अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा संपन्न झालाय। सोहळ्याचं यंदा 15वं वर्ष असून मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला ठाण्याचे आमदार संजय केळकर, पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, शिवमुद्रा प्रबोधिनीचे अध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर स्मिता इंदुलकर, समाजरत्न डॉक्टर नानाजीभाई ठक्कर, समाजसेवक महेंद्र जैन, महाजनवाडी ट्रस्टचे अध्यक्ष महेश ठक्कर व हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साजिद खाकी यांनी, भाई सोनवणे, शरद भेलसेकर, अनवर मेमन, जाहिर शाह खान, शशी अग्रवाल, आशा खाडे, गीतांजली तांबे, फुरखान सैफी, अजय पवार, समीर नाईक, चेतन मुनगेकर, वरुण मानकामे, हितेश नागरे यांनी विशेष मेहनत घेतली आहे। यावेळी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, समाजसेवक, समाजसेविका तसेच ठाणेकर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ बहीण एकमेकांवरचं जे प्रेम आहे ते व्यक्त करत असतात। भाऊ बहिणीच्या रक्षणाची हमी देत असतो आणि बहीण भावाच्या आयुष्याला त्याच्यात यश कीर्ती मिळावी यासाठी प्रार्थना करत असते आणि हे प्रार्थना करत असताना त्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबच सहभागी झालेलं असतं, समाज सहभागी होत असतो। आपल्याकडे हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा हा मागच्या 15 वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे। या माध्यमातून जातीय, धार्मिक, सामाजिक सलोखा निश्चितपणे होत आहे आणि त्यामुळे ठाणे शहर आणि एकंदरच महाराष्ट्रातलं वातावरण हे निश्चितपणे खूप चांगलं आहे। इथला जातीय, धार्मिक सलोखा हा असाच अबाधित राहावं, त्याला कोणाची नजर लागू नये अशीच मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो, भावना व्यक्त करतो आणि आमच्या या सगळ्या बहिणींनी एवढं जे काही प्रेम दिलेलं आहे त्यांच्या प्रेमाची परतफेड निश्चितपणे त्यांना एक सुरक्षित वातावरण देऊन आम्ही परतफेड करण्याचा प्रयत्न करू, एवढं मी ठाणे पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र पोलीस दलातर्फे आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो। आज 15 वर्ष आम्ही साजरं करतोय। ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था या दोघांच्या संयुक्त विद्यमाने जातीय सलोखा अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आम्ही इथे साजरा करतोय। याच्यामध्ये एकच मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय की या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र नांदत होते, एकत्र नांदतायत आणि एकत्र नांदणार। कोणीही किती प्रयत्न केला, कोणी मिठाचा खडा लागण्याचा प्रयत्न केला तरी या देशाच्या दळणघडणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम यांचं योगदान एक सारखंच आहे, सिंहाचा वाटा आहे। आपण बघितलं असेल की आज काही ठिकाणी मातेपुरी लोक दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, दोन समाजामध्ये भडकवण्याचा प्रयत्न करतात। 2008 साली आम्ही हा छोटासा उपक्रम सुरू केला
त्यावेळी एक साधारण 10-15 लोक होती. आज मोठ्या प्रमाणामध्ये मागेरी असेल, राबोडी असेल, हाजोरी, मुंब्रा, कौसा इकडनं हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येतात. मुस्लिम भगिनी हिंदू बांधव राख्या बांधतात, हिंदू भगिनी मुस्लिम बांधव राख्या बांधतात. माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी मग ते साजिद काकेनी असतील, अनवर मेंबर असतील, मोनू सैफी असेल, वेलसेकर असतील, आमच्या आशाताई असतील, आमच्या शशी अग्रवाल असतील आणि सगळे इथे पप्पू मम्मी गेली 10-12 वर्ष येत आहेत आणि सर्व या विभागातील मंडळ आहेत. त्याचप्रमाणे या विभागातील कॉलेज जेवढी आहेत, NKD कॉलेज आहे, ठाणा कॉलेज आहे, भाजलवाडीवाला आहे, अंजुमन खैरुल इस्लाम उर्दू हायस्कूल, या सगळ्याचे विद्यार्थी इकडे येतात. सर्व गुण्या गोविंदाने एकमेकाला राखी बांधतात आणि एकमेकाच्या रक्षणाची जबाबदारी घेतात. हा एक संदेश द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला है. मैं अनवर मेमन मागरी जुमा की ट्रस्ट का सेक्रेटरी हूँ. मागरी में हम रहते हैं. हम 15 साल पहले सचिन भाई के साथ मिलके ये प्रोग्राम शुरू किए थे, जो प्रोग्राम रक्षाबंधन के नाम से है. और इस प्रोग्राम के थ्रू हम बताना चाहते कि देश के अंदर पहले से लोग एक साथ में रहते हैं, हिंदू मुसलमान आज भी रहते हैं. और ठाणा एक वाइड शहर है जिसके अंदर ये प्रोग्राम होता है सबको मिला के.